कारण बांगलादेशमध्ये प्रचंड अस्थिरता पसरल्याचं चित्र सध्या बघायला मिळतंय आणि गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाच्या नंतर अखेर पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागलेला आहे। पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर काही मिनिटांमध्ये त्यांनी देशही सोडलाय। संध्याकाळी 5:45च्या सुमाराला त्या दिल्ली जवळच्या हिंडन एअरबेसवरती लँड झाल्याचं कळतंय। त्या काही दिवस दिल्लीमध्येच राहण्याची शक्यता सुद्धा आहे। नवं सरकार स्थापन होईपर्यंत अंतरिम सरकार देश चालवेल अशी घोषणा आता लष्कर प्रमुखांनी केली आहे। त्यांनी सर्वपक्षीय बैठक सुद्धा बोलावलेली आहे। दरम्यान अनेक भागांमध्ये लावण्यात आलेला कर्फ्यू आता लष्करानं हटवल्याची घोषणा केली आहे। भारत या सगळ्या परिस्थितीवरती अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे। खबरदारी म्हणून भारत बांगलादेश या सीमेवरती सुरक्षा आणि गस्त सुद्धा वाढवण्यात आली आहे। तसंच या दोन्ही देशांमधली ट्रेनची सेवा आता थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर शेख हसीना यांनी देश सोडल्यावरती आंदोलन त्यांच्या निवासस्थानी शिरलेले होते आणि त्या सगळ्यांनी मिळून इथल्या गोष्टींची तोडफोड केली। इथे काहीशी अचंबित करणारी दृश्य सुद्धा दिसली आहे, कारण कुणीतरी या आंदोलकांपैकी पलंगावरती झोपून हे सारं काही बघत होतं। कुणी स्वयंपाकघरामध्ये शिरलं, कुणी चिकन खाऊ लागलं, कुणी इथल्या कारंजांमधली बदकं जी होती ती घरी घेऊन जाऊ लागलं। हे सगळं चित्र त्यावेळेला बघायला मिळालं। 1971 मधील स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासाठी इथल्या तरुणांचा विद्यार्थ्यांचा विरोध आहे आणि त्याबद्दलच गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेश पेटलेला बघायला मिळालाय। बांगलादेश धगधगतोय। मात्र हे जनतेच्या संतापाचा उद्रेक होण्याचं कारणही ठरलंय। शेख हसीना यांच्या विरोधामध्ये वातावरण तापण्याची अनेक कारणं आहेत। त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2014 आणि 2018च्या निवडणुकीमध्ये त्यांनी फेरफार केल्याचाही आरोप आहे। तसंच विरोधकांना जेलमध्ये टाकणं, माध्यमांचं स्वातंत्र्य कमी करणं, सोशल मीडियावरती एआयच्या मदतीनं करडी नजर ठेवणं अशी अनेक कारणं आहेत। हसीना यांना बांगलादेशमध्ये एकपक्षीय सत्ता पद्धत आणायची आहे असाही आरोप त्यांच्यावरती आतापर्यंत वारंवार झालेला सुद्धा दिसलाय। त्यांनी जर निवडणुका निष्पक्षपणे होऊ दिल्या असत्या तर जनतेचा बराचसा राग या निवडणुकीच्या माध्यमातून निघून गेला असता असं मत आता राजकीय जाणकार सुद्धा व्यक्त करतायत। तर ही दृश्य आपण बघतोय। ढाका शहरामध्ये अजूनही आंदोलकांकडून प्रचंड प्रमाणावरती जाळपोळ सुरू आहे। बांगाबंधू संग्रहालय सुद्धा इथल्या आंदोलकांनी पेटवून दिलेलं आहे, फोडलेलं आहे। पंतप्रधान शेख हसीना या देशामधून निघून गेल्याच्या नंतर त्यांच्या घरावरती सुद्धा हे या आंदोलकांनी ताबा मिळवलेला दिसला। हे आंदोलक त्यांच्या घरामध्ये शिरलेले सुद्धा बघायला मिळाले होते। ही सध्याची चित्र आहेत। अनेक आंदोलक अद्यापही रस्त्यावरती आहेत। तर बांगलादेश नेमका का पेटलाय, का धगधगतोय, याची कारण नेमकी काय आहेत जाणून घेऊयात। बांगलादेशात सरकारी नोकरीतील आरक्षण कोट्यामधून हा वाद पेटलेला दिसतोय। 1971च्या स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। आरक्षण हे भेदभाव करणारे आहे। नोकऱ्या ज्या आहेत त्या मेरिटच्या आधारावरती मिळाव्यात अशी इथल्या विद्यार्थ्यांची मागणी होती। 2018 साली झालेल्या निदर्शनामुळे शेख हसीना यांनी हे आरक्षण रद्द सुद्धा केलं। मात्र जून 2024 मध्ये आरक्षण पुन्हा लागू करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते। त्यामुळे बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा तीव्र स्वरूपाचं आंदोलन सुरू झालं, आंदोलन पेटलं। ढाका आणि इतर मोठ्या शहरांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून इथले जे आंदोलक विद्यार्थी आहेत ते रस्त्यांवरती उतरलेले दिसतात। आंदोलकांना शेख हसीना या रजाकार म्हणाल्या आणि त्यामुळे हा संताप अधिक वाढला। रजाकार हा शब्द 1971 मध्ये पाकिस्तानी लष्कराला मदत करणाऱ्यांसाठी वापरला गेला होता।
तर बांगलादेशमधल्या या संकटावरती तज्ज्ञांनी नेमकी काय माहिती दिली आहे, काय मत व्यक्त केलंय बघूयात. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या देशांनी आपल्या निर्मितीनंतर 1971 नंतर ज्या बांगलादेशने आपला बहुसंख्य काळ हा लष्करी हुकुमशाहीमध्ये राजवटीमध्ये घालवला आणि अथक प्रयत्नांनी तिथल्या लोकांनी लष्कराला बाजूला करत लोकशाहीचा मार्ग स्वीकारला, त्या देशामध्ये असा प्रसंग घडावा आणि पुन्हा एकदा लष्कराला आपली मान वर करायला किंवा आपला हस्तक्षेप वाढवायला वाव मिळावा अशी परिस्थिती निर्माण झाली, हे निश्चितच दुर्दैवी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. बांगलादेशमधील अस्थिरतेचा भारतावरती कसा परिणाम होईल? बांगलादेशला भारताची 4,500 किलोमीटरची सीमा लागलेली आहे. इवन नॉर्मल परिस्थितीमध्ये सुद्धा शेकडो बांगलादेशी हे भारतामध्ये घुसखोरी करत असतात. आता जर तिथे हिंसाचार वाढला, हिंदूंवरती हल्ले झाले, अवामी लीगच्या सपोर्टर्सवरती हल्ले झाले, तर मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरी सुरू होईल की जी भारतामध्ये येईल आणि यामुळे ईशान्य भारत आणि पश्चिम बंगाल इथे मोठ्या प्रमाणामध्ये गडबड ही होऊ शकते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.